नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मिंग विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हिवाळ्यामध्ये मिरची लागवड करायचा विचार करताय. हा चालू आहे नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये बरेच लोक मिरचीची लागवड करतात. तर त्यामध्ये आपण आज तुम्हाला मिरचीबद्दल सुरुवातीपासून आपल्याला काय नियोजन करायचं आहे त्याबद्दल माहिती देणार आहे. तर त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता नोव्हेंबर डिसेंबर महिना चालू आहे, तर यामध्ये बरेच जण मिरची लागवड करतात. तर त्यामध्ये सुरुवातीचं नियोजन कसं करायचं, बेसल डोस कसा करायचा, सुरुवातीची तयारी कशी कशी करायची, हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं. तर त्याबद्दल आपण तुम्हाला आज सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण नोव्हेंबर डिसेंबर याआधी खूप सारा पाणी झाला, तर त्यामुळे आपल्याला बेसल डोस काय द्यायचा आहे, त्यानंतर कशाप्रमाणे आपल्याला बेसल डोसमध्ये बदल करायचे आहेत, काय काय द्यायचे आहेत, हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता ह्या नोव्हेंबर महिना चालू आहे, यामध्ये आपण मिरची लागवड करत आहे. तर शेत तयार करताना जेव्हा आपण शेत तयार करतो, तर आपल्याला किमान 1 एकरामध्ये 1000 किलो शेणखताचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या शेताचा चांगला मिरचीला वाढ मिळेल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शेणखत दिल्यानंतर आपल्याला शेत तयार करून घ्यायचं आहे, मशागत करून घ्यायची आहे. त्यानंतर बेडचं तयारी करायची आहे. बेड प्रिपरेशनमध्ये ज्यावेळेस आपली बेड तयार झाले, त्यामध्ये आपल्याला किमान 10 बॅग निंबोळी पेंड घ्यायचे आहेत. जर तुम्ही शेतामध्ये शेणखत टाकले नसेल, तर त्यामध्ये तुम्हाला निंबोळी पेंड हे वाढवायचे आहे. किमान 20 ते 30 बॅग तुम्हाला निंबोळी पेंडच्या घ्यायच्या आहे, जर तुम्ही शेणखत दिलेले नसेल. यामध्ये कसं आहे शेतकरी मित्रांनो, शेणखत दिले नसल्यामुळे आपल्या निंबोळी पेंडचा उपयोग जास्त करायचा आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला मेन मुद्दा आहे तो बेसल डोस. जो बेसल डोस आहे, त्यामध्ये आपल्याला द्यायचं तरी काय आहे? तर बेसल डोसमध्ये आपण बेडवर काय काय टाकणार आहे? तर आपल्याला 1 एकरामध्ये 2 बॅग युरिया, 6 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे एस-एस-पी आणि 2 बॅग एम-ओ-पी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश हे घ्यायचं आहे. त्यामध्ये हे प्रॉपर मिक्स करून आपल्याला बेडवर टाकायचं आहे आणि त्यानंतरच शेतकरी मित्रांनो, आपल्याला बेडवर मल्चिंग आणि ड्रिपचा अंतरायचे आहे. त्यामध्ये आपण जेव्हा ड्रिप टाकू आणि मल्चिंग टाकू, मल्चिंग टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला किमान 2 दिवस तरी त्याला आपल्याला मल्चिंगला छिद्र नाही पाडायचे. जेणेकरून त्यामध्ये काय होतं, वरतून जे ऊन पडतं, त्या उन्हामुळे त्यामध्ये इव्हॅपोरेशन तयार होतं, वाफ तयार होते, ज्यामध्ये कीटनाशक जे आहेत, जंतू वगैरे जे आहेत, जे कीड आहे, जे की आपल्याला आपल्या मिरचीला हानिकारक आहेत, ते तिथेच त्यांचा विल्हेवाट लागून जाते, त्यांचा नायनाट होऊन जातो त्यामध्ये. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा मिरची लावणार आहे, त्याच्या 3-4 दिवसाआधी आपल्याला त्यामध्ये पाणी सोडायचं आहे. त्यानंतर काय होतं, त्या पाण्याने सुद्धा हीट तयार होते. चिर आलेला आहे त्यामध्ये, ते पण त्याचाही विल्हेवाट लागून जाते आणि आपल्याला ओलसरपणा मिरची लावताना थोडंफार 3-4 दिवसाआधी पाणी दिल्यानंतर त्यामध्ये ओलसरपणा असतो. त्यामुळे आपल्याला मिरची लावायलाही सोपं जातं आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची लावायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये नियोजन करायचं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड करताना आपल्याला ड्रिप आणि मल्चिंगचा खूप सारा उपयोग आहे. मल्चिंगमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण मल्चिंग टाकतो, त्यावेळेस आपल्याला तणकटाचा त्रास कमी होतो. जेणेकरून आपल्या याच्यावर अटॅक खूप कमी होतो आणि आपल्याला मजूरही कमी लागतं. तर यामुळे मल्चिंगचा वापर करा, जे की आपल्या फायद्याचंच आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला मिरचीबद्दल सुरुवातीपासून तर मिरची लागवडीपर्यंत असं नियोजन करायचं आहे, जे की तुम्ही या नियोजनाला फॉलो करा. हे आपण नियोजन स्वतः मीही केलेलं आहे, तुम्हीही करा. व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन-नवीन शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.